हॅलो अँड नमस्कार मंडळी, मी आशा आटवार. बरेच दिवसानंतर मी व्लॉग घेऊन येत आहे. मित्रांनो, कार्तिक महिना आला की तुळशी विवाहाची काळजी सर्वांनाच असते आणि आठवण पण सर्वांनाच असते. तर आज आहे कार्तिक एकादशीचा दुसरा दिवस आणि आज आमच्या इकडे सार्वजनिक शिव मंदिर उत्सव मंडळ इथे तुळशी विवाहाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. गावातील बहुतांश नागरिक मंदिरामध्ये तुळशी विवाहासाठी उपस्थित झालेले आहेत. छोट्याशा बच्चूपासून तर वयस्क व्यक्तींपर्यंत सर्वांना कुतूहल असतं. तुळशी विवाहासाठी उत्सुकता असते, तर सर्व आपापला वेळ घेऊन मंदिरात आलेले आहेत आणि वर पक्ष आणि वधू पक्षांकडचे मामा लोक अंतरपाट घेऊन सुसज्ज झालेले आहेत. लोकांना अक्षता सुद्धा मिळाले आहेत आणि मंगलाष्टके सुरुवात झालेली आहे. आणि आमच्या इकडे मराठी पद्धतीने तुळशी विवाहाचं कार्यक्रम पूर्ण केलेलं जातं, कारण मी महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे राहते आणि आमच्या इकडे मराठी संस्कृती अशी आहे की लग्न लावताना दोन्ही पक्षाचे मामा लोक अंतरपाट घेऊन वर आणि वधू यांच्या मधोमध असतात उभे. तर अशा पद्धतीने आमच्या इकडे लग्न पद्धती होत असते. मित्रांनो, तुमच्या इकडे कसं होतं लग्नाची पद्धत ते कमेंटमध्ये नक्की कळवा. पण काही असो, लग्न म्हटलं की खूप मजा येतो आणि एवढंच की लग्नानंतर जेवण मिळतं, इथं प्रसाद मिळतं आणि नाश्ता मिळतो. पण काही असो, मजा खूप आली. लग्न मस्त सुव्यवस्थितपणे लागलं. पहिले मंगलाष्टका झाली, थोडे मुलांनी धमाल केली, त्यानंतर आरती करण्यात आली आणि रात्रीला भजनं ठेवण्यात आली. तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा. धन्यवाद.